आज आपण आपल्या आश्रमातील आजींसाठी डिंकाचे व मेथीचे असे लाडू तयार करणार आहोत आहे। त्यासाठी आपण हे बघा, हे काळ्या खारका, पांढऱ्या खारका अशा दोन प्रकारच्या खारका घेतलेल्या आहेत इथे खारीक ते सोलून। परत इथे मखाना घेतलेला आहे, काजू घेतलेला आहे, इथे ठेवलाय आपण काजू घेतलेला आहे। हे बिया आहेत, ह्याच्या मगजच्या बिया आहेत, ह्या सूर्यफुलाच्या बिया आहेत, ह्या कलिंगडाच्या बिया आहेत, हे डिंक आहे आणि ह्या बदाम आहे। ते बदामला जरासं धुवून घेतलं आपण स्वच्छ, कारण त्याला एक प्रकारची अशी पावडर असते ना, ते सगळं स्वच्छ धुवून वगैरे वाळून आता ते तळायला घेतलेलं आहे। खोबरं घेतलेलं आहे किसून, त्याच्यानंतर इथे जवस घेतलेला आहे, इथे हाळीव घेतलेला आहे, हे हाळीव घेतले आहे। हे आपण सुंठ पावडर घालणार आहोत त्याच्यामध्ये। त्याच्यानंतर हे मेथ्या आहे, मेथ्या अजून आपल्याला लागणार आहे थोडं, तर हे असं। त्याच्यानंतर हे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे अर्धा किलो, पाव किलो डाळीचं पीठ घेतलेलं आहे। आधी सगळ्यात आधी आपण डिंक तळून घेणार आहोत आणि त्याच्यामधलं जे राहील ते म्हणजे आपल्याला ड्रायफ्रूट तळता येईल म्हणून आधी आपण त्याच्यामध्ये डिंक तळून घेतो। अजून ते मी पर्यंत ते जिन्नस आहे सगळं मंद आचेवर भाजून घ्यायचं व्यवस्थित। आपल्या हात आणि मुळे स्मरणशक्ती चांगली राहते आणि चेहऱ्यावरही चांगल्या प्रकारे तेज येतं। तर काही आपण आता भाजून घेतलं आहे, बघू शकता तुम्ही। खोबरं सुद्धा असं सगळं काही भाजून घेतलंय। ह्याच्यामध्ये गव्हाचं पीठ, अर्धा किलो गव्हाचं पीठ आहे आणि पावशर त्याच्यामध्ये आपण बेसन हे केलेलं आहे। आता ते सेंद्रिय गुळ आहे आणि आता आपण हा असं टाकणार आहोत त्याच्यात, सगळं एकजीव करून घ्यायचं, हात करून घ्यायचं। आणि एक गोष्ट त्यात राहिली टाकायची, ती पण आता आपण टाकणार आहोत, ते म्हणजे उडदाची डाळ आहे ना, ती पण भाजून आपण लाडू करणार आहोत। जवळजवळ बसा आजी, जरा लाडू करा। हात धुतले का? हो, हात धुतले। नैवेद्य दाखवलं ना, काल तुम्ही मला दिलं होतं ते बघायला, म्हणजे उशाच होते ते, मग आधी हात धुतले आणि मग देवाला दाखवा। हे मी तुमच्यासाठी करणार आहे, माझ्यासाठी एवढा मोठा? हा, नाही बरोबर आहे, तुम्ही एवढं खायलाच पाहिजे। नाही नाही नाही, मी नाही खात एवढं, बरोबर चालेल। अहो कोण मेथी आहे ना याच्यात, कोणाला आवडतंय कोणाला नाही आवडतंय बघून मग आपण, म्हणून छोटे छोटेच करायचे। हे मेथीचे लाडू आहे, ह्याच्यात खूप काही खसखस पण लावू शकतात। नको नको नको, त्यांचा लाडू बघ ह्याच्यात ठेवू, एवढा मोठा खायचा नाही हो। मग मी हा खाईल की नाही शंका आहे, केला आजी, नाही खायलाच पाहिजे। एवढे एवढेच करायचे आजी लाडू, अहो एवढे मोठे काय करायचे। आमच्या मोदी आजीने बघा एवढे मोठे मोठे लाडू केले ते, हे आमच्या मोदी आजींनी लाडू केलेले। नको नको, माझ्यासाठी नको, हे लहान करते बघ, तुमचा हातच मोठा आहे, तुम्ही नका करू काही, एवढे एवढेच करायचे। 25 तारखेला द्या, अशा प्रकारे सर्व पौष्टिक घटक वापरून आपण मेथीचे व डिंकाचे लाडू बनविले आहे। मोत्याचीने खूपच मोठे मोठे लाडू बनविले होते, ते मोडून आपण एकसारखे जवळजवळ 150 लाडू बनविले आहे। थंडीचे चाहूल लागल्यामुळे शरीरातील उष्णतेचे प्रमाण वाढवण्यासाठी आपण आज बाजरीची खिचडी, गरम गरम खिचडीवर तूप व लिंबू पिळून, त्याचबरोबर काल बनविलेले लाडू देऊ नाश्ता केला आहे। सर्वजण खूप म्हणजे
नाश्ता करत आहे. तुम्ही या नाश्ता करायला. धन्यवाद. अशा प्रकारे आपण सर्व पौष्टिक घटक टाकून डिंक व मेथीचे लाडू बनविले. जवळजवळ 150 लाडू बनून झाले आहे. थंडीचे चाहूल सुरू झाली आहे, त्यामुळे आपण काल डिंकाचे व मेथीचे पौष्टिक लाडू बनविलेले ते व आज आपण बाजरीची खिचडी व त्याच्यावर गरम गरम खिचडीवर तूप व लिंबू पिळून व डिंकाचे लाडू दिलेले आहे. बघा कसे सगळेजण मजा घेऊन खात आहे. तुम्ही पण या खायला.